महावितरणच्या काळमावाडी सबस्टेशनमधील दुरुस्ती कामांमुळे 1 आणि 2 जून रोजी शहराला पाणी पुरवठा होऊ शकणार नाही। पर्यायी व्यवस्था म्हणून शिंगणापूर, बालिंगा आणि नागदेवाडी पंपिंग स्टेशनमधून शहराला पाणी पुरवठा केला जाईल, पण त्यामुळे संपूर्ण कोल्हापूर शहरात अपुरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे। त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरावे असं आवाहन करण्यात आलं आहे। काळमावाडी इथल्या महावितरणच्या 33 किलोवॅट सबस्टेशनमध्ये हायसोलेटर बसवण्याचं काम 1 आणि 2 जून रोजी होणार आहे। त्यामुळे विद्युत पुरवठा बंद राहणार असल्यानं येत्या सोमवार आणि मंगळवारी काळमावाडी योजनेतून पाणी पुरवठा होऊ शकणार नाही। तथापि पर्यायी व्यवस्था म्हणून बालिंगा आणि नागदेववाडी पंपिंग स्टेशनमधून शहराला पाणी पुरवठा करण्यात येणार आहे। परिणामी 1 आणि 2 जून रोजी संपूर्ण शहरात अपुरा आणि कमी दाबानं पाणी पुरवठा होईल। 3 जून रोजी पाणी पुरवठा सुरळीत होईल। त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाणी काटकसरीनं वापरून महापालिकेला सहकार्य करावं असं आवाहन जलअभियंत्यांनी केलंय। महापालिकेकडून काटकसरीनं पाणी वापरण्याचं आवाहन केलं जातंय, पण अजूनही शहरात प्रचंड पाणी गळती होतच असते हे वास्तव आहे।